Sarvajna Nagar, we will give a thumping majority to Mansoor Ali Khan, who is a Congress candidate. And we are confident of winning central as well as majority of seats in Karnataka. All communities, we are Congress community. In Congress community, Hindus are there, Muslims are there, Christians are there, Jains are there, Sikhs are there. All the community people are in Congress party. No divide. We are united. People of India is united now. They vote for India. Hope from Sarvajna Nagar. Sarvajna Nagar and KJ George sir. KJ George sir has been one of the most respected and senior leader of Congress party, and that's why you see in Sarvajna Nagar that our party is in such a good position, strong position. बेंगलुरु सेंट्रल के सर्वज्ञा नगर में कांग्रेस की लहर। कांग्रेस के सीनियर लीडर रियासती वजीर केजे जॉर्ज की सरपरस्ती में मंसूर अली खान की जबरदस्त रैली रोड शो। हजारों की तादाद में लोगों कांग्रेस के कार्यकर्ताओं की शिरकत। इस इंतखाबी रैली के दौरान केजे जॉर्ज और मंसूर अली खान ने अंबेडकर जयंती में हिस्सा लिया। दोस्तों, जैसा कि आप सब जानते हैं, आज मुल्क भर में मेमारे दस्तूरे हिंद डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 133वीं जयंती मनाई गई। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को गुलहाए अकीदत पेश करने के बाद मंसूर अली खान ने कहा कि आज मुल्क के दस्तूर को, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया को ललकारा जा रहा है। कॉन्स्टिट्यूशन को बदलने की बातें की जा रही हैं। इस माहौल में मुल्क के दस्तूर की हिफाजत के लिए, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया की हिफाजत के लिए ज़रूरी है कि लोग कांग्रेस पार्टी को इक़्तिदार में लाएं। बेंगलुरु में 26 अप्रैल बरोज़ जुमा को होने वाले लोकसभा इलेक्शन में कांग्रेस पार्टी को वोट देकर कामयाब बनाएं। सर्वज्ञा नगर के एमएलए और कैबिनेट मिनिस्टर केजे जॉर्ज ने कहा कि बेंगलुरु सेंट्रल से मंसूर अली खान को थंपिंग मेजॉरिटी, भारी अक्सरियत हासिल होगी। केजे जॉर्ज ने कहा कि हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सब एक हैं और एक बनकर लोकसभा इलेक्शन में हिस्सा लेंगे और कांग्रेस पार्टी को कामयाब बनाएंगे। जनूबी हिंद न्यूज़ रिपोर्ट। के मेहमान हैं कॉन्स्टिट्यूशन जिन्होंने दिया, आज उनकी जयंती मनाई जा रही है बाबा साहब अम्बेडकर साहब की। आज का जो दिन है बहुत ही बड़ा दिन है, उनकी जयंती, बाबा साहेब अम्बेडकर की जयंती है। जो आप देख रहे हैं देश में माहौल और जो कॉन्स्टिट्यूशन को जो थ्रेट बन रहा है, क्योंकि जो कंटेस्टिंग एमपीज हैं, फॉर एग्जांपल नागपुर की एक एमपी हैं जो कंटेस्ट कर रही हैं, बोलती हैं हमें बहुमत दो, हम कॉन्स्टिट्यूशन चेंज कर देंगे। सो ये अब और ज़रूरी है कॉन्स्टिट्यूशन और बाबा साहब अम्बेडकर का ख्वाब बचाने के लिए लोग कांग्रेस को वोट दें, कांग्रेस पार्टी सेंटर को आए, क्योंकि कांग्रेस ही संविधान को बचा सकती है। ಉದ್ದಗಲಕ್ಕೂ ಹಿಂದೆ ನಡೆತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ದೀರ್ಘವಾಗಿ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ। ಮತ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಜನ, ಇವತ್ತು ಮತ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಜನ ಒಂದೇ ಧರ್ಮದ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಮತ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಧಿಕ್ಕರಿಸಿದ್ದಾರೆ। ಇವತ್ತು ದೇಶದ ಉದ್ದಗಲಕ್ಕೂ ರೈತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಬಡವರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ದೀನದಲಿತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಎಲ್ಲ ಮಧ್ಯಮದ ವರ್ಗದವರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನೀವೇ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ। ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಧರ್ಮಗಳನ್ನು ಒಗ್ಗೂಡಿಸ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಪಕ್ಷ ಯಾವುದಾದ್ರೂ ಇದ್ದರೆ ಅದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಯಥೇಚ್ಛವಾಗಿ ಮತ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೇನೆ। ಮನ್ಸೂರ್ ಅಲಿ ಖಾನ್ ಮತ್ತು ಕೆಜೆ ಜಾರ್ಜ್ ಸಾಹೇಬರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಾರ್ಡ್ ಅಧ್ಯಕ್ಷರುಗಳು, ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರುಗಳು ಕೂಡ ಸಭೆಗಳು ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಯಥೇಚ್ಛವಾಗಿ ಸರ್ವಜ್ಞನಗರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಾವೇನಿದ್ರೆ ಕೂಡ ಒಂದು 60-70 ಸಾವಿರ ಓಟು ಲೀಡ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ। ಅದೇ ರೀತಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಜಯಂತಿ ದಿನ ಈ ದೇಶದ ಉದ್ದಗಲಕ್ಕೂ ನಾವೇನು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಜಯಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂವಿಧಾನ ಎಲ್ಲ ಧರ್ಮದವರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅನ್ವಯಿಸ್ತದೆ। ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಸಂವಿಧಾನದ ಕೆಳಗಡೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ನಾಯಕರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛಪಡ್ತೇನೆ। भाई इसका ये जो इलेक्शन है, इस टाइम का जो इलेक्शन है ये अलग ही है,
क्योंकि यहाँ जो है लोकसभा जो कॉन्स्टिट्यूंसी सेंट्रल कॉन्स्टिट्यूंसी है, लास्ट टाइम भी आपको मालूम है हमारे रिजर्वेशन साहब जो है खाली 70,000 की वोटों से लास्ट टाइम वहाँ है। ये बार जो है इंशाअल्लाह हमारा सर्वज्ञ नगर में गए बार जो है 40 पर 9,000 वोटर लीडिंग है कि तो मैं ये सर्वज्ञ नगर का कम से कम 9 साल से मैं यहाँ पार्टी से ऑब्जर्वर हूँ। तो KJ जाट साहब कौन से इलेक्शन में, असेंबली इलेक्शन में या लोकसभा इलेक्शन में, और जो है जाट साहब जो काम किए हैं, जो डेवलपमेंट काम किया है वो सबको मालूम है। और जो हमारी जो गवर्नमेंट जो 5 गारंटी थी वो 5 गारंटी भी जो है पब्लिक को जो है मिल को है, और इसमें सब गरीबों को बहुत सहूलत भी होको है। और जो सिद्धरामैया जो DK शिवकुमार जो गवर्नमेंट आज चलाई, बीजेपी वाले क्या बोलते थे 5 गारंटी अभी इन्हें कर नहीं सकते तो हंसते थे। आज कल को बताई कम से कम 50 से 6,000 करोड़ रुपए का जो है 5 गारंटी का स्कीम जो है सब गरीबों को मिले सरकार हमारी गवर्नमेंट जो है ये बात कल को है। यानी कि 5 गारंटियां इस बार काम आएंगी आपके लिए? जरूर, और पक्का, ये क्यों वोट में तब्दील होंगे? जरूर जरूर, क्यों नहीं। जो 5 गारंटियां दे के है आराम से अल्हम्दुलिल्लाह, जो कांग्रेस गवर्नमेंट बोल के है वो पूरा तो करी है ना अल्हम्दुलिल्लाह। किसी के मुंह से आप नॉर्मल पूछ सकते हैं तो अच्छा रेस्पॉन्स है, ऐसा नहीं कि नहीं बोल के नहीं करे, कुछ भी नहीं है अल्हम्दुलिल्लाह। जो कांग्रेस पार्टी के तरफ से जो वादे किए थे वो पूरे करके हैं इंशाअल्लाह। सर्वज्ञ नगर के तरफ से हमें मंसूर अली खान को पूरा सपोर्ट करेंगे और जिता रहे अल्हम्दुलिल्लाह, जीतेंगे इस बार वो पक्का। हम ಸರ್ವಜ್ಞ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಗೆದ್ದ 1 ಲಕ್ಷ ಲೀಡ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮನ್ಸೂರ್ ಅಲಿ ಖಾನ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಿಂದ. ಈಗಿಂದ KJ ಜಾರ್ಜ್ ಸಾಹೇಬರು, ನಾನಾ ಸಾಹೇಬರು ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ರು 100% ಗ್ಯಾರಂಟಿ ಗೆಲ್ಲಿತಾರೆ 100%. सर्वज्ञ नगर Today you have seen the response of the people and how many had turned out. So I'm very hopeful that Congress party will do very well in the election, and our 5 guarantees seem to be working, and I'm sure they are working on the ground. in And spite of hot season, KJ George sir is with you all the way. So what is your hope from Sarvajna Nagar? Sarvajna Nagar and KJ George sir, KJ George sir has been one of the most respected and senior leader of Congress party, and that's why you see in Sarvajna Nagar that our party is in such a good position, strong position. In a Christian community, one Brothlam is contesting from independent. Mr. Bartlam has withdrawn in favor of Congress party, and he is not contesting at the moment. So you expect more lead from here? From 100%. So what is the assurance to Sarvajna Nagar voters? See, definitely development, and already Mr. George sir is there, and they're doing fantastic work for the people of Sarvajna Nagar, and even in future I will assist him in the development. कहाँ से आप आए? आप कितनी मैं सरगना नगर कॉन्स्टिट्यूंसी का ही वोटर हूँ। आज जो माहौल है कांग्रेस का इतना अच्छा माहौल है कि आप देख रहे हैं अभी मोदी सरकार के जितने डिसीजन हुए आज तक सब फेल हो चुके हैं, और अभी कांग्रेस को वापस देश में लेके आने का है। और आज कांग्रेस का माहौल है, 400 पार का नारा दे रहे हैं, 400 पार नहीं 140 पार भी नहीं होएगा। और ये आज ये माहौल बताने लग रहा है जो आज कांग्रेस का माहौल है पूरी ये बेंगलोर सेंट्रल नहीं ऑल ओवर इंडिया में जो आज कांग्रेस का माहौल है आपको मालूम है। पूरा कांग्रेस वापस आ रही है, देश को बचाना है, कांग्रेस को वापस लेके आने का। ಸೂಪರ್ ಆಗಿದೆ ವಾತಾವರಣ ನಮ್ಮ ಸರ್ವಜ್ಞ ನಗರದಲ್ಲಿ. ಇನ್ನು ಹೋದ್ ಸಲ 55,000 ಲೀಡ್ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ, ಈ ತರ ಇನ್ನೂ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ 10,000 ಕೊಟ್ಟು 60ಕ್ಕೆ ಮೇಲೆ ಕೊಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ವಜ್ಞ ನಗರದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಈಗ ಎಲ್ಲಾ ಕಡೆನೂ 8 ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲೂ 5 MLAಗಳು ಇರೋ ಕಡೆನೂ ಚೆನ್ನಾಗಿ ವಾತಾವರಣ ಇದೆ. ಮನ್ಸೂರ್ ಅಲಿ ಖಾನ್ ಅವರು ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲೂ ನಮ್ಮ KJ ಜಾರ್ಜ್ ಸಾಹೇಬ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಸಾಥ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲಾ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೂ ಅವ್ರ ಜೊತೆಲಿ ಹೋಗಿ ಪ್ರಚಾರಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಎಲ್ಲಾ ನಮ್ಮ ದಿನೇಶ್ ಸರ್ ಇರ್ಬೋದು, ಇವರು ರಿಜ್ವಾನ್ ಸರ್ ಇರ್ಬೋದು, ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಇರ್ಬೋದು, ದಿನೇಶ್ ಗುಂಡೂರಾವ್ ಸರ್ ಇರ್ಬೋದು, ಪದ್ಮಕ್ಕ ಇರ್ಬೋದು, ಪ್ರತಿಯೊಬ್ರು ಅವ್ರ ಜೊತೆ ನಿಂತು ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಸಾಥ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಖಂಡಿತ ಈ ಸಲ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತು PC ಮೋಹನ್ ಅವರು 3 ಟರ್ಮ್ ಬಂದು ಏನ್ ಕೆಲಸನೂ ಮಾಡಿಲ್ಲ, ಜನಗಳಿಗೆ ಬೇಸತ್ತೋಗಿದೆ ಬಿಜೆಪಿಯಿಂದ. ಅದರಿಂದ ಈ ಸಲ ಬದಲಾವಣೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ವಿ. ಇವತ್ತು ಸಂವಿಧಾನದ ದಿವಸ ಅಂದ್ರೆ 14ನೇ ತಾರೀಕು, ಇವತ್ತು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಹುಟ್ಟಿದ ದಿವಸ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವೆಲ್ಲರೂ ಅವರ ಒಂದು ಇದನ್ನ ಸಂವಿಧಾನವನ್ನ ಉಳಿಸ್ಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಬೇಕು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮೆಲ್ಲಾ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು
ಬ್ಲೂ ಕಲರ್ ಸ್ಕಾರ್ಫ್ ಕಟ್ಕೊಂಡು ಅವರು ಸಂವಿಧಾನ ಮತ್ತು ಸಂವಿಧಾನ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದ ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳೋ ಮೂಲಕ ಮತ್ತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಮತ ಕೇಳುವ ಮೂಲಕ ನಾವು ಈ ತರ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಸುರನ ಕಾಲಗಳ ಕಟ್ಟಿಸಿದ ಮಹಾದಾನಿಯನ್ನ ಗಣನ ಒಟ್ಟಾಗಿ ಕಟ್ಟೋಣ ಭವಿಷ್ಯದ ಬಣ್ಣೂರು. Sarvajna Nagar, we will give a thumping majority to Mansoor Ali Khan, who is a Congress candidate. And we are confident of winning Central as well as majority of seats in Karnataka. All communities, we are Congress community. In Congress community, Hindus are there, Muslims are there, Christians are there, Jains are there, Sikhs are there. All the community people are in Congress party. No divide. We are united. People of India is united now. They vote for India.